नमस्कार विद्यार्थी पालक मित्र हो, एज्युजीनियस अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ISI म्हणजेच भारतीय सांख्यिकी संस्था या संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत। ISIचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट। ISI ची स्थापना 1931 साली प्रोफेसर प्रसन्ना चंद्रा महालनोबिस यांनी केली। ही भारतातील स्टॅटिस्टिक्समधील आघाडीची आणि सर्वात महत्त्वाची संस्था आहे। इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे हेडक्वार्टर हे कोलकाता येथे असून सेंटर्स हे बेंगलोर, चेन्नई, दिल्ली आणि तेजपूर या ठिकाणी आहेत। तर ब्रँच हे गिरिधी या ठिकाणी आहे। SQC आणि OR संबंधित युनिट्स म्हणजेच स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल आणि ऑपरेशन रिसर्च या संबंधित युनिट्स हे कोइंबतूर, हैदराबाद, मुंबई आणि पुणे या ठिकाणी आहेत। ISI मध्ये विविध स्पेशलाइज्ड कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये बॅचलर डिग्री, मास्टर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमास आणि रिसर्च फेलोशिप या संबंधीचे कोर्सेस आहेत। या ठिकाणी आपण बॅचलर डिग्री, बॅचलर कोर्सेसबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिक्स विथ ऑनर्स, बॅचलर ऑफ मॅथमॅटिक्स विथ ऑनर्स आणि BSDS म्हणजेच बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा सायन्स विथ ऑनर्स या संबंधीची माहिती घेणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध असणाऱ्या बॅचलर कोर्सेस संदर्भात जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये ड्युरेशन, ऑब्जेक्टिव्ह, एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि ॲडमिशन चॅनल या संदर्भात परिपूर्ण माहिती घेणार आहोत। बॅचलर कोर्सेसमध्ये बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि बॅचलर ऑफ मॅथमॅटिक्स हे 3 वर्षाचे कोर्सेस उपलब्ध आहेत। याचा उद्देश ऑब्जेक्टिव्ह असा आहे, विद्यार्थ्याचा स्टॅटिस्टिक्स आणि प्रॉबॅबिलिटीमधील पाया किंवा फाउंडेशन भक्कम करणे। या बॅचलर कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी आवश्यक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे। विद्यार्थी हा मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश या भाषेच्या विषयासह 12वी पास झालेला असावा। तर ॲडमिशन चॅनल्स जे आहेत ते आहेत ISI ॲडमिशन टेस्ट आणि INMO। INMO याचा लॉंग फॉर्म आहे इंडियन मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड। ISI मध्ये बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि बॅचलर ऑफ मॅथमॅटिक्स या बॅचलर कोर्सेससाठी कोणतीही फी आकारली जात नाही। या व्यतिरिक्त विद्यार्थ्याला स्टायपेंड म्हणून 5,000 रुपये प्रति महिना आणि कंटिंजन्सी ग्रँट म्हणून 5,000 रुपये प्रति वर्ष ही रक्कम दिली जाते। ISI मध्ये बॅचलर कोर्सेसमध्येच BSDS विथ ऑनर्स हा बॅचलर कोर्स उपलब्ध आहे। याचा लॉंग फॉर्म आहे बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा सायन्स। हा 4 वर्षाचा कोर्स आहे। यासाठीची आवश्यक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, विद्यार्थी हा मॅथमॅटिक्स किंवा ॲप्लाइड मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश या भाषेच्या विषयासह कमीत कमी ॲग्रिगेट 75% मार्क्ससह 12वी सायन्स पास झालेला असावा। यासाठीची सिलेक्शन मेथड आहे JEE मेन आणि CUET। CUETचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल युनिव्हर्सिटीज एंट्रन्स टेस्ट। इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्याकडून कोणतीही फी घेतली जात नाही। तसेच विद्यार्थ्याला लायब्ररी, लॅबोरेटरी, हॉस्टेल, स्पोर्ट्स आणि कल्चरल फंक्शन या सुविधाही पूर्णतः मोफत दिल्या जातात। यानंतरचा महत्त्वाचा भाग आहे प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज। ISI मधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याला जागतिक व्यासपीठावरती उत्तम संधी मिळते। हा आहे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कोलकातामधील प्लेसमेंट संबंधित डेटा। याची आपण माहिती घेऊ। या ठिकाणी आपण पाहू शकता 2022-23चा प्लेसमेंट रिलेटेड डेटा। ISI मधील हायेस्ट पॅकेज आहे 89 लाख, तर ॲव्हरेज पॅकेज आहे 25.5 लाख। येथे विद्यार्थ्याला ॲज अ डेटा सायंटिस्ट, बिझनेस, डेटा ॲनालिस्ट, इकॉनॉमिस्ट, रिस्क ॲनालिस्ट, सॉफ्टवेअर इंजिनियर आणि कन्सल्टंट अशा उत्तम पदावरती काम करण्याची संधी लाभलेली आहे। ISI मधून ग्रॅज्युएशन होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याला याच इन्स्टिट्यूटकडून 100% नोकरी दिली जाते, म्हणून विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा। ISI मधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याला
भारत आणि जागतिक व्यासपीठावर नोकरीची उत्तम संधी उपलब्ध होते. ISSच्या रिक्रुटर्समध्ये ॲमेझॉन, डॉक्टर रेड्डीज, रिलायन्स, सॅमसंग, अमेरिकन एक्सप्रेस, युनायटेड हेल्थ ग्रुप यासारख्या विविध कंपन्या उपलब्ध आहेत. इयत्ता 12वी नंतर या इन्स्टिट्यूटमध्ये, या संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, सिलेक्शन प्रोसिजर, एंट्रन्स एक्झाम आणि एंट्रन्स एक्झामचा सिलेबस याबद्दलची माहिती घेण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. योग्य वेळी योग्य निर्णय, योग्य करिअर मार्गदर्शन फक्त एज्युजीनियस अकॅडमीमध्येच. धन्यवाद.